समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेली 11 हनुमान मंदिरे कुठे आहेत? जाणून घ्या एका क्लिकमध्ये। समर्थ रामदास स्वामी हे भारतीय संत होते, पण तुम्हाला माहीत आहे का समर्थ रामदास स्वामींनी हनुमानाचे 11 मंदिरे स्थापन केली आहेत? चला तर मग जाणून घेऊया ते मंदिरे कुठे आहेत। रामदास स्वामी स्थापित 11 मारुती। समर्थ रामदास स्वामी यांनी महाराष्ट्रातील चाफळ व लगतच्या परिसरात 11 ठिकाणी मारुतींच्या मूर्तींची स्थापना केली। समर्थांच्या शिष्या वेणाबाई यांनी पुढील अभंगात ह्या 11 मारुतींबद्दल उल्लेख आहे। चाफळामाजीय 2, उंब्रजेसी 1, पारगावीय देक 4 तो हा, पांचवा मसुरी, शहापुरीय 6वा, जाणतो 7वा शिराळ्यांत, सिंगणवाडीय 8वा, मनपाडळय 9वा, 10वा जाणावा माझगाव्य, बह्यांत 11वा, येणे रीतीय गावा, सर्व मनोरथा पुरविल, वेणी म्हणे स्वामी समर्थ रामदास, कीर्ती गगनांत न समावे। उंब्रज कृष्णा नदीच्या काठावर असलेल्या उंब्रज सातारा येथे शके 1571 मध्ये स्थापिलेली मूर्ती आहे। ही चुना वाळू व ताग्यापासून बनविलेली आहे। चाफळ येथे 2 मूर्ती आहेत। या गावी शके 1570 मध्ये मारुतीची मूर्ती रामदासांनी स्थापन केली याची तेथे नोंद आहे। या मूर्तीस दास मारुती म्हणतात। ही तेथील श्रीराम मंदिराच्या पुढे आहे। प्रताप मारुती ही मूर्ती त्या मंदिराच्या मागील बाजूस आहे। पारगाव मनपाडळे गावापासून सुमारे 8 कि.मी. अंतरावरचे हे गाव कराड कोल्हापूर रस्त्यावरील किनी वाठार वारणा रस्त्यावर आहे। जुना पारगाव येथे शके 1574 मध्ये समर्थांनी स्थापिलेली सपाट दगडावर कोरलेली 1.5 फूट उंचीची मूर्ती आहे। 32 शिराळे सांगली जिल्ह्यातील 32 शिराळा येथे शके 1576 मध्ये समर्थांनी मूर्ती स्थापना केली। येथील मारुतीची मूर्ती 7 फूट उंच असून उत्तराभिमुख आहे। बहे बोरगाव हे गाव कृष्णा नदीच्या काठावर आहे। नदी पात्रात रामलिंग नावाचे बेट आहे। तेथील राम मंदिराच्या मागे शके 1573 मध्ये स्थापिलेली मूर्ती आहे। मनपाडळे येथे कौलारू मंदिरात सुमारे 5.5 फूट उंचीची मूर्ती आहे। स्थापना शके 1573। मसूर येथे शके 1567 वा समर्थांनी या मारुतीची स्थापना केली। यास महारुद्र हनुमान म्हणतात। शहापूर ते मसूर अंतर सुमारे 3.5 किलोमीटर आहे। ही मूर्ती 5 फूट उंच असून चुन्याने बनविली आहे। माझगाव चाफळहून उंब्रज जाणाऱ्या रस्त्यावर सुमारे 2.5 कि.मी. दूर माझगावी एका धोंड्यावर कोरलेली ही मूर्ती आहे। शहापूर कराड मसूर रस्त्यावर कराडपासून सुमारे 10 कि.मी. अंतरावर शहापूर फाट्यापासून जवळच नदीच्या किनाऱ्यावर ही मूर्ती स्थापिलेली आहे। ही मूर्ती जवळपास 6 फूट उंच आहे। ह्या मारुतीस शहापूरचा चुन्याचा मारुती म्हणतात। या मूर्तीच्या डोक्यावर गोंडा लावलेली टोपी आहे। ही मूर्ती पूर्वाभिमुख आहे। शिंगणवाडी येथील टेकडीवर असलेल्या गुहेत ही मूर्ती आहे। या मूर्तीची उंची 3.5 फूट आहे। ही जागा चाफळच्या नैऋत्य दिशेला सुमारे 1 किलोमीटर अंतरावर आहे। अधिक माहिती समर्थ रामदास स्वामींनी 11 ठिकाणी स्थापन केलेल्या मारुतींना विशेष महत्त्व आहे। हे सर्व मारुती कृष्णा नदीच्या तीरावर आहेत। समर्थांनी स्थापन केलेले 11 मारुती एका दृष्टिक्षेपात। स्थान संख्या स्थापना वर्ष इ. स. 1 उंब्रज 1691, 2 चाफळ 1648, 1 पारगाव 1651, 1 32 शिराळे 1652, 1 बहे बोरगाव 1649, 1 मनपाडळे 1652, 1 मसूर 1645, 1 माजलगाव 1649, 1 शहापूर 1645, 1 शिंगणवाडी 1649। ही सर्व मारुती मंदिरे सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांच्या परिसरात आहेत।